राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींसाठी महत्त्वपूर्ण अशा सूचना आलेल्या आहेत। बघा, राज्यामध्ये तब्बल 2,46,00,000 बहिणींचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत, परंतु त्यामध्ये भरपूर माता भगिनींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे। अशा रेशनधारक बहिणींचे फॉर्म अपात्र करण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, भरपूर वेळापासून भरपूर ताईंनी कमेंट केलेले आहेत, सोबतच फोन केलेले आहेत, मेसेज केलेले आहेत की त्यांना सुद्धा हा मेसेज आलेला आहे। बघा, राज्यामधील तब्बल 2,46,00,000 बहिणींमधील 60,00,000 बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहे। तुम्हाला सुद्धा हा मेसेज आलेला आहे का? लवकरात लवकर चेक करायचे आहे, अन्यथा तुमचा फॉर्म अपात्र होऊ शकतो। सोबतच तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही। सोबतच ज्या माता भगिनी एसटी बसने प्रवास करत होत्या त्यांना हाफ तिकीट करण्यात आलेलं होतं, परंतु शासनाने महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे की त्यांना आतापासून फुल तिकीट काढावे लागणार आहे। त्यामुळे बहिणींमध्ये दुःखाची बातमी पसरलेली आहे। तर बघा, सर्वात महत्त्वपूर्ण आणि आताची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी आलेली आहे। ज्या माता भगिनींचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत त्या बहिणींनी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे त्याच्यामुळे पाहायचा आहे। तर बघा, आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, ज्या बहिणींचे फॉर्म छाननीनंतर पात्र ठरतील त्यांच्याच खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा केला जाणार आहे, परंतु तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमचा अर्ज 100% अपात्र केला जाणार आहे। बघा, या 2 बातम्या तुम्ही सुद्धा पाहिलेल्या असतील की रेशनधारक बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात येणार आहेत। सोबतच ज्या बहिणी एसटीने प्रवास करतात त्यांना आतापासून फुल तिकीट भरावं लागणार आहे, परंतु या 2 बातम्यांमध्ये किती तथ्य आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। महत्त्वपूर्ण, खरोखर तुमच्या कामाची माहिती तुमच्यापर्यंत अगदी सोप्या भाषेमध्ये घेऊन येत असतो। बघा, राज्यामध्ये भरपूर नागरिकांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की रेशनधारक बहिणींचे फॉर्म अपात्र होत आहे। सोबतच बसने प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांना आतापासून फुल तिकीट भरावं लागणार आहे। तर या 2 बातम्या तुम्ही सुद्धा यूट्यूब चॅनलवरती, फेसबुकवरती पाहिलेल्या असतील, परंतु या 2 बातम्यांमध्ये किती तथ्य आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर बघा, बसचा प्रवास बंद होणार, सोबतच रेशनधारक बहिणींचा अर्ज अपात्र केला जाणार। या 2 बातम्यांविषयी महत्त्वपूर्ण माहिती आपल्या हाती लागलेली आहे। बघा, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 26 ऑगस्ट पासून ज्या नागरिकांचे वय 75 पेक्षा जास्त आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना बसमधून मोफत सवलत देऊन त्यांना सुद्धा प्रवास करता यावा या दृष्टिकोनातून त्यांच्याकडून 1 रुपया सुद्धा घेतला जात नव्हता, परंतु आतापासून त्यांना सुद्धा पैसे मोजावे लागतील अशा बातम्या व्हायरल होत आहेत। त्याच्यामध्ये काही तथ्य आहे, सोबतच काही दुमत आहे, ते सुद्धा आपण या व्हिडिओ माध्यमातून लगेच बघून घ्या। सोबतच दुसरी बातमी जी व्हायरल केली जात आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या माता भगिनींचे फॉर्म पात्र ठरलेले आहेत आणि त्यांच्याकडे जर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्यांचा अर्ज अपात्र केला जाणार आहे, परंतु एसटीने बस प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी आणि सर्व रेशनधारक लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण अशा सूचना आलेल्या आहेत। जर तुम्ही या सूचनांचं पालन केलं तरच तुमचा प्रवास बंद होणार नाही। सोबतच 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। त्यामुळे कोणकोणत्या सूचना आलेल्या आहेत, याचं पालन कशा पद्धतीने करायचं आहे ते सुद्धा अगदी झटपट सांगतो। तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणी आहेत, सोबतच ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना सुद्धा याचा फायदा व्हावा त्या दृष्टिकोनातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्या खरोखर अपडेट आहेत त्या सांगण्याचा प्रयत्न आहे। जर तुम्ही एसटी बसने प्रवास करत असाल, सोबतच लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी बातमी आलेली आहे। बघा, ज्या माता भगिनी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या आहेत त्यांच्या खात्यामध्ये 9,000 इतकी रक्कम जमा केली
जाणार आहे त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की आपल्याला पुढील 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल का। तर त्यांच्यासाठी स्पष्टपणे सांगतो की पुढील 5 वर्षांसाठी तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार आहे। बघा, राज्य शासनाकडून अशी कोणतीही बातमी आलेली नाही, कोणताही GR आलेला नाही। बघा, या अफवा आहेत। भरपूर नागरिकांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की रेशनधारक बहिणींचे फॉर्म अपात्र होणार का, सोबतच एसटी बसचा प्रवास बंद होणार का, या 2 प्रश्नांची उत्तरे झटपट पद्धतीने देऊन टाकतो। तर बघा, राज्यामधील रेशनधारक बहिणींच्या अर्जांची छाननी सुरू झालेली आहे। भरपूर बहिणींना मेसेज सुद्धा येत आहे। तर बघा, खरोखर पद्धतीने अर्जांची छाननी सुरू आहे। भरपूर माता भगिनींचे अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहे। जर तुमचा अर्ज अपात्र झाला तर तुम्हाला रिजेक्टेड म्हणून मेसेज सुद्धा येणार आहे, परंतु तुम्हाला अद्याप मेसेज आलेला नसेल तर तुमच्या अर्जांची छाननी सुरू झालेली नाही। ज्यावेळेस तुमच्या अर्जांची छाननी सुरू होईल त्यानंतर तुम्हाला हा मेसेज येणार आहे। त्यामुळे रेशनधारक लाडक्या बहिणींनी महत्त्वपूर्ण सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे। बघा, ज्या बहिणींचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत अशा सर्व बहिणींसाठी शासनाकडून महत्त्वपूर्ण अशा सूचना आलेल्या आहेत। बघा, तुम्हाला मागील पैसे मिळाले असतील तर ते पैसे वसूल केले जाणार नाही, परंतु तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही। बघा, शासनाकडून महत्त्वपूर्ण अशा अपडेट आलेला आहे। सोबतच जे बसने प्रवास करतात त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत, सोबतच लाडक्या बहिणी आहेत, त्यांना सुद्धा महत्त्वपूर्ण अशा सूचना आलेल्या आहेत। तर बघा, तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही 2 कागदपत्रे लवकरात लवकर शासनाला जमा करायची आहेत, अन्यथा तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। बघा, जर तुम्ही एसटी बसने प्रवास करत असाल किंवा तुम्ही रेशनधारक लाडक्या बहिणी असाल तर तुम्ही सुद्धा ही 2 कागदपत्रे लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांकडे जमा करायची आहेत, अन्यथा पुढील 5 वर्षांसाठी तुम्हाला बसने प्रवास करता येणार नाही। जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर तुम्हाला फुल तिकीट काढावं लागणार आहे। तर बघा, शासनाने दिलेल्या माहितीनुसार ज्या माता भगिनींचे फॉर्म अपात्र होतील त्यांना पुढील 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही। सोबतच ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्या ज्येष्ठ नागरिकांना लालपरीचा म्हणजेच एसटी बसचा पुढील 5 वर्षांसाठी लाभ घेता येणार नाही। बघा, या 2 बातम्या भरपूर व्हायरल झालेल्या आहेत, तुम्ही सुद्धा YouTube चॅनलवरती पाहिलेल्या असतील, परंतु याची जी खरोखर अपडेट आलेली आहे ती तुमच्या समोर लगेच मांडतो, जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका निर्माण होणार नाही। भरपूर नागरिकांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे की आमचा अर्ज अपात्र होईल का, बसने आम्हाला प्रवास करता येईल का। तर बघा, शासनाकडून महत्त्वपूर्ण अशा अपडेट आलेल्या आहे। बघा, ज्या मुलांचे वय 5 वर्ष ते 12 वर्ष या दरम्यान असेल तर त्यांना हाफ तिकिटावरती एसटी बसने प्रवास करता येणार आहे। सोबतच ज्या माता भगिनींचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे अशा माता भगिनींना एसटी मध्ये हाफ तिकीट दिले जाणार आहे। सोबतच ज्यांचे वय 75 पेक्षा जास्त आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना मोफत बसचा प्रवास दिला जाणार आहे। बघा, कोणत्याही ॲपवरती विश्वास ठेवू नका, तुम्हाला मोफत बसने प्रवास सुरूच आहे आणि पुढील 5 वर्षांसाठी सुरूच राहणार आहे। फक्त याच्यामध्ये बदल असा करण्यात आलेला आहे की ते तुम्हाला लगेच सांगतो। बघा, 5 ते 12 वर्ष तुमचं वय असल्यास तुम्हाला हाफ तिकीट आहे, सोबतच तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 50% सवलत देण्यात आलेली आहे आणि तुमचं वय 75 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी बसने प्रवास करण्यासाठी 1 रुपया सुद्धा देण्याची गरज नाही। बघा, शासनाने महत्त्वपूर्ण अशा अपडेट दिलेल्या आहेत, परंतु लाडकी बहीण योजनेविषयी सुद्धा एक अफवा भरपूर पसरवली जात आहे, ती म्हणजे रेशनधारक बहिणींचे फॉर्म अपात्र करण्यात येणार आहेत। बघा, कोणत्याही बहिणींचे फॉर्म अपात्र करण्यात येणार नाही। ज्या बहिणींकडे खरोखर पात्रता असेल त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की तुमच्या घरामध्ये कोणताही सदस्य सरकारी नोकरीला नसला पाहिजे, कोणताही सदस्य पेन्शन घेत नसावा, तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन नसायला पाहिजे, स्वतःच्या नावाने एखादा प्लॉट फ्लॅट विकत घेतलेला नसावा, तरच तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार आहे। बघा, या 2 बातम्या भरपूर व्हायरल होत होत्या, त्यामुळे आपण सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे की याच्यामध्ये किती तथ्य आहे, कोणत्या बातम्या खरोखर आहेत ते सुद्धा तुमच्यापर्यंत अगदी सोप्या भाषेमध्ये येतच असतात।
तर बघा, जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। त्याच्यामध्ये रेशनधारक महिला असतील किंवा इतर महिलांना सुद्धा लाभ मिळणारच आहे। त्यामुळे रेशनधारक असाल तर तुमच्यासाठी काहीच अडचण येणार नाही। पुढील 5 वर्षांसाठी तुम्हाला थेट लाभ देण्याचं घोषित करण्यात आलेलं आहे। सोबतच महामंडळातर्फे सुद्धा स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे, ज्यांचे वय 5 ते 12 वर्षांच्या दरम्यान असेल त्यांना हाफ तिकीट, सोबतच 60 वर्षांच्या पुढे असेल त्यांना सुद्धा हाफ तिकीट आणि ज्यांचे वय 75 पेक्षा जास्त आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास देण्यात येणार आहे। त्याच्यामुळे कोणी सुद्धा काळजी करू नका, बसचा प्रवास बंद होणार नाही। सोबतच तुमचे रेशन कार्ड सुद्धा बंद होणार नाही आणि रेशन कार्ड आधारित लाडक्या बहिणींना पुढील 5 वर्षांसाठी लाभ दिला जाणार आहे। त्याच्यामुळे या अफवा आहेत त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका। आपला चॅनल खरोखर माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।